कसा वाटला सायन्स? विचार करून अभ्यास करत असताना मी लास्ट टाइम जसं सांगितलं होतं, पाठ नका करू. विज्ञान पाठांतराचा विषय नाहीये, समजून घेण्याचा विषय आणि समजून डे टू डे लाईफ मध्ये त्याचा. आता बघा हा प्रश्न पण डे टू डे लाईफ मध्ये लहानपणी प्रत्येक जण, लहानपणी काय आता पण खेळतो. ऑलरेडी तुम्ही क्रिकेट मॅच पाहताय, क्रिकेटर वरती चेंडू टाकला, इथून बघा आता एखादा चेंडू हवेमध्ये उंच फेकल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये बदल होते? ज्यांनी समजून अभ्यास केला असेल मग त्याला तर क्रिकेट पाहताना पण अभ्यास होत असेल हे ना, ऑफकोर्स. म्हणून समजून अभ्यास करा आणि डे टू डे लाईफ मध्ये. हे नाही सांगते का तिथे तुम्ही एकदम सिरियस मोड मध्ये अरे मी सायन्स बघून, नो, होतं ते लगेच आपल्याला लक्षात येतं ना ते. आलं लक्षात? येस. सो बघा आता हवेत चेंडू टाकला, आता एक बॉल आहे तुम्ही वरती फेकला, इथे तिघ ऊर्जा असणार आहे, राईट? गतीज ऊर्जा ज्यावेळेस त्याची स्पीड खूप जास्त आहे, वरती टाकलं, यस. आणि जसंच तुम्ही आता हा चेंडू इथे, आता आपण इथे उभे आहोत, हा चेंडू मी वरती फेकला आणि इथपर्यंत पोहोचला, हा सरळ वरती पोहोचला, राईट? इथून जेव्हा तुम्ही वरती फेकताय तर ही जी कायनेटिक एनर्जी जी आहे, जसं हा बॉल इथून वरती जाणार, त्याची जी कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जा, ही काय होत जाणार? कमी 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 होत जाते. ऍट दिस पॉइंट जिथे चेंडू थांबला आहे, कुठल्या तरी एका पॉइंटला चेंडू थांबतो ना, त्या पॉइंटला कायनेटिक एनर्जी केवढी होऊन जाते? झिरो. वेग एकदम कमी, झिरो होतो ना, म्हणजे कायनेटिक एनर्जी झिरो. आणि इथे पोटेन्शियल एनर्जी आता हाय, इथे पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? हाय. आलं लक्षात? जिथे तेंदू तुमच्या फेकल्यानंतर जिथे थांबतो त्या पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी हाय आणि कायनेटिक एनर्जी जिथून तुम्ही फेकताय आणि वरती जिथपर्यंत जाते इथे कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जा काय होते? कमी कमी होत जाते. आणि मेकॅनिकल एनर्जी थ्रू आउट सारखी असते. यांत्रिक ऊर्जा थ्रू आउट कशी असते? सारखी असते. ती कमी पण होत नाही, जास्त पण होत नाही, बिकॉज इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जी आहे ना, एक तर कायनेटिक झाली किंवा पोटेन्शियल झाली, ती सारखी आहे. यस. म्हणजे तुम्ही बघणार इथे गतीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, तिघ ऊर्जा आहे ना, बदल होते की नाही? कारण की गतीज ऊर्जा कमी कमी होत गेली, पोटेन्शियल एनर्जी वाढत गेली. आले लक्षात? यस. सो याचं उत्तर काय असणार आहे? अ, ब आणि क. हा, यांत्रिक ऊर्जा थ्रू आउट सेम असते, तर बदल नाही, तर तुम्ही फक्त अ आणि ब इथे घेऊ शकतात. ठीक आहे, अ आणि ब. आन्सर अ आणि ब. बदल होत नाही यांत्रिक ऊर्जेमध्ये, कारण समजलं? येस. उत्तर काय याचं? ऑप्शन 2. सोपं होतं की नाही? येस. पण आपण कसं आहे, कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला पाठ करून घेतलेला असतो. पोटेन्शियल एनर्जी mgh, कायनेटिक एनर्जी 1/2 mv², याच्यावरती है ना. सो ठीक आहे. नेक्स्ट आता खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान ओळखा. गॅलिलिओच्या मते कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास एकाच वेळी जमिनीवर पोहोचतात? येस. पण कधी? ज्यावेळेस तुम्ही व्हॅक्युम मध्ये आहात. आलं लक्षात? कारण व्हॅक्युम मध्ये नाही हवा आहे, कोणाचा रोध आहे का? नाही. मग ह्या ठिकाणी तुम्ही एखादा पीस असेल, पक्षीचं पीस असेल, ते पण लोहाचे ठोकळे असेल, दोघं एकाच वेळी टाकले तरी पक्षीचं पीस पण एकाच वेळी आणि लोहाचा ठोकळा पण एकाच वेळेस ते जमिनीवर पोहोचणार आहे, बरोबर? बट ही कधी लागू होतं? ज्यावेळेस हे व्हॅक्युम मध्ये आहे. गॉट इट? येस. पण हे इथे अकॉर्डिंग टू गॅलिलिओ एनी टू ऑब्जेक्ट्स रिलीज फ्रॉम द सेम हाइट रीच द ग्राउंड ऍट द सेम टाइम, हे बरोबर आहे. येस. वस्तू खाली पाडण्यासाठी लागणारा कालावधी आणि वस्तुमान यामध्ये कोणताही संबंध नसतो, हे सिद्ध करण्यासाठी गॅलिलिओने फ्रान्स देशातील पिसा या शहरात एक पिसा या इथे हा प्रयोग केला. येस. आलं लक्षात? तो याचं उत्तर काय आहे? काय विचारलंय? योग्य. दोघं पण विधानाबरोबर आहे, अ आणि ब. हा, इथे फ्रान्स दिलंय का? इटली. आणि पिसा ही एक अशी ही आहे, याच्यामध्ये येते ना पिसा, वंडर्स, 7 वंडर्स मध्ये येते ते. ठीक आहे, पण अ आणि ब हे काय दोघं बरोबर आहे, बरोबर. नेक्स्ट आता खालील विधाने विचारात घ्या.
मेंडेलिव्हची आवर्त सरणी म्हणजे मूलद्रव्याच्या वर्गीकरणातील सर्वात महत्वाची पायरी आहे. येस, यांच्यापासून पिरियॉडिसिटीला सुरुवात झाली म्हणून याला पिरियॉडिक टेबल म्हटलं गेलं ना. पिरियॉडिसिटी की एवढ्यानंतर चेंज होत आहे हे, बरोबर. येस, पिरियॉडिसिटीला इथून सुरुवात झाली म्हणून इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, बरोबर. मेंडेलिव्हने मूलद्रव्याचे वर्गीकरण करताना भौतिक गुणधर्म विचारात घेतली. यस, भौतिक गुणधर्म कोणते असतात? भौतिक गुणधर्म असे गुणधर्म ना जे तुम्ही डोळ्याने बघू शकतात. आले लक्षात? कलर, रंग, टेक्स्चर, वजन, हे सगळे काय भौतिक गुणधर्म. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, हे सगळे काय भौतिक गुणधर्म. तर याला कन्सिडर केलं होतं मेंडेलिव्हने ज्यावेळेस तो, ठीक आहे. मेंडेलिव्हने मूलद्रव्याचे वर्गीकरण करताना रासायनिक गुणधर्म विचारात घेतले. यस, ते पण विचारात घेतले कारण त्यांनी जो पण इलेमेंट होता मूलद्रव्य त्याचे ऑक्साईड पण विचारात घेतले होते. म्हणून अ, ब आणि क तिघ पण बरोबर आहे. अ, ब, क. ऑप्शन 1 इज द आन्सर. आले लक्षात? यांना नोबेल पुरस्कार देण्यात नव्हते आले, मग लक्षात ठेवा. यांचं कार्य एवढं होतं तरी यांना नोबेल पुरस्कार नाही दिलेलं. त्याच्यामुळे यांच्या सन्मानार्थ मेंडेलिव्ह हा एक इलेमेंटचं नाव पण देण्यात आलेलं आहे. कधी तुम्ही पिरियडिक टेबल व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला खाली जे ऍक्टिनाइड सिरीज आहे तिथे बघायला मिळेल. आलं लक्षात? तसंच आवर्त सरणी वर्ष हे पण आता जे आपण म्हणतो ना 2019 मध्ये साजरा करण्यात आलेला यांच्या स्मरणार्थ खरं तर, ठीक आहे. बघा त्यांना पस्तावा आला म्हणून ते किती कार्य करतायत त्यांच्यासाठी की आपण त्यांना नोबेल नाही देऊ शकलो म्हणून, है ना. यस, चलो. खालील विधानांपैकी कोणती विधाने पाण्याच्या असंगत आचरणाशी सुसंगत आहे? अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हे बघा, एक पहिले जनरल एक लक्षात ठेवा. कोणतीही वस्तू काय पण पदार्थ असेल याला जेव्हा आपण तापतो उष्णता देतो तर तो काय होतो? एक्सपांड होतो ना, प्रसरण होतो. तापमान जसं वाढतो त्याचं प्रसरण होतं आणि जसं तापमान कमी होतं त्याचं काय होतं? अकुंचन होतं. पण पाण्याच्या बाबतीत उलट आहे. समजा तुम्ही 0 डिग्री पासून 4 डिग्री पर्यंत तापमान वाढवला तर पाणी काय होतं? आकुंचन होतं. आलं लक्षात? म्हणजेच डेन्सिटी ऑफ द वॉटर सर्वात जास्त कोणत्या तापमानाला असते? 4 डिग्री. आलं लक्षात? आणि तापमान जसं तुम्ही कमी करणार पाणी काय होतं? एक्सपांड होतो. यालाच काय म्हटलं जातं? पाण्याचं असंगत आचरण. गॉट इट? आता इथे बघा, 0 डिग्री तापमानाचे पाणी तापवले असता तापमान 4 डिग्री होईपर्यंत पाणी प्रसरण पावतो. प्रसरण पावते का? आकुंचन पावते ना, म्हणजे हे चुकीचं आहे. 4 डिग्री सेंटीग्रेड असणारे पाणी तापवले असता पाण्याचे आकुंचन होते. दोघं विधान काय मग? चूक. गॉट इट? चल आता नेक्स्ट. या जीवाणूच्या मदतीने तयार केलेले दह्याला योगट असे म्हणतात. दही, योगट. कारण हे काय असतं? जे तुमचं पोट असतं ना, गट, आतडे असतात ना, आपल्या आतड्यांमध्ये बॅक्टेरियाज असतात, लक्षात ठेवा. असे पण आता पण आपल्या आतड्यांमध्ये करोडो बॅक्टेरियाज आहे जे आपल्या आतड्यांसाठी कसे आहेत? चांगले. आले लक्षात? आणि हे आपल्या हेल्थ, आरोग्य राखतात आपली आतड्यांची, चांगले बॅक्टेरिया, राईट. तर आपल्याला असे योगर्ट थ्रू दही, म्हणून बघा पोट खराब होतं तर आपल्या घरात म्हणतात ना दही किंवा ताक प्या. एक्झॅक्टली ते काय असतं की आपल्याला ते लॅक्टोबॅसिलस पोटात जायचे असतात, आणून घ्यायचे, जेणेकरून तुमचा पोट चांगला होईल. आलं लक्षात? सो ओके, तर योगर्ट मध्ये कोणते बॅक्टेरियाज असतात? एक तर लॅक्टोबॅसिलस आणि स्ट्रेप्टोकोकस. दही तुम्ही बघितलं असेल ना, दही बनण्याची प्रक्रिया माहित असेल ना, घरी तुम्ही बघितलं असेल. दुधामध्ये काय टाकलं जातं? थोडंसं दही टाकलं जातं ना, थोडासा काहीतरी दही टाकावं लागतं. तर एक्झॅक्टली तो दही काय असतो? दहीमध्ये बॅसिलस जे बॅक्टेरियाज असतात ना, लॅक्टोबॅसिलस, ते बॅक्टेरिया आपण ऑलरेडी काय करतो? दह्यामार्फत त्या दुधामध्ये टाकतो. जे काय करतात त्याची किण्वन प्रक्रिया घडून टाकतात. आलं लक्षात? किण्वन प्रक्रियामुळे काय होतं? जो पण आपला दही येतो काय होतो मग? कोॲग्युलेट होतो, म्हणजेच ते घट्ट होऊन जातं. लक्षात आलं? येस. तर हे दोघं पण असतात. याकूट माहिती असेल ना, शिल्पा शेट्टीची ऍड यायची बघा, याकूट. छोटी छोटी बॉटल्स असतात, छोटे असे बॉटल्स असतात, अजून पण भेटतात ते.
तर बरेचसे जण ते रोज सकाळी सकाळी पण पितात. तर ते काय असतात ना की हे बॅक्टेरिया आपण घेतो, याला प्रोबायोटिक्स म्हटले जातात. ओके, चलो. सो हे दोन्ही पण आहे, दोन्ही अ आणि ब. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दूरध्वनी क्रमांक आपत्ती नियंत्रण कक्षाशी संबंधित आहे? हे तुमच्या स्टेट बोर्ड मधले आहे. येस, आपत्ती डिझास्टर कंट्रोल रूम. 100 कशासाठी असते? पोलीस, PSI बनायचं असेल तर, है ना. 101 फायर ब्रिगेड, 102 ॲम्ब्युलन्स, 108 डिझास्टर कंट्रोल रूम. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. आता नेक्स्ट, मायोग्लोबिन हे रंगद्रव्य शरीरात कोणत्या अवयवात किंवा घटकात आढळते? मायो कुठे आढळत आहे? तुमचे आपण मसल्स, आपल्या मसल्स बघितलं असेल, लाल रंगाचे दिसतात ना स्नायू, याच्यामध्ये कोणतं पिगमेंट असतो? मायोग्लोबिन. आणि मसल्स पर्यंत ऑक्सिजन पुरवण्याचं काम हा कोणता ग्लोबिन करतो? हा पिगमेंट करतो, मायोग्लोबिन. समजलं? ठीक आहे, ऑप्शन 2 इज द आन्सर. यस. खालील पेशीच्या अंगकांमध्ये DNA असतो. आपल्या पेशी जी असते, लक्षात ठेवा, आपली जी पण काय पेशी आहे, मग वनस्पती पेशी म्हणा, प्राणी पेशी म्हणा. आता पेशीचे पण जसं आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहे ना, आणि हे सगळे अवयव कार्य करतात म्हणून आपण कार्य करतोय, तसं पेशीमध्ये पण असे अनेक अंगके असतात ज्याला आपण पेशीचे अवयव म्हणू शकतो, जे विविध प्रकारचे कार्य करतात. तसे कोणते कोणते आहेत? केंद्रक आहे, न्यूक्लियस. यस, आणि न्यूक्लियस मध्ये जेनेटिक मटेरियल असतो, DNA, RNA. यस, म्हणजे केंद्रक मध्ये तर आहे, न्यूक्लियस मध्ये. यस, म्हणून न्यूक्लियस स्वतःची कॉपीज तयार करू शकतो. यस. दुसरं, मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका. तंतुकणिका पण स्वतःच्या कॉपीज तयार करू शकतो. का? कारण त्याच्या पण मध्ये काय असतं? DNA असतो. या अंगकामध्ये पण काय असतो? DNA असतो. आणि तिसरं अंगक जे वनस्पती पेशी मधलं आहे ते म्हणजे प्लास्टिड, लवके. त्याच्यामध्ये पण काय असतात? DNA असतात. गॉट इट? म्हणजेच केंद्रक, मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड. तर हे लक्षात ठेवणार. तर उत्तर काय असणार आहे तुमचं मग? 3. गॉट इट? चलो नेक्स्ट. आता बघा, हे जेवढे सजीव दिसत आहेत तुम्हाला, यांची नावं आहेत, सगळे नावच आहे, फक्त कन्फ्युज केलेलं आहे. कोणत्या संघातील वाटतायत हे सगळे सजीव? कोणत्या संघातले वाटतायत? सी अर्चिन, सी लिली, सी कुकुंबर, सी स्टार. सी स्टार म्हणजे स्टार फिश तर ऐकली ना? इकायनोडर्मेट. हे सगळे सजीव इकायनोडर्मेट, कटकचर्मीले आहे. ऍस्टेरियस म्हणजेच काय? सी स्टार म्हणजे स्टार फिश. आलं लक्षात? याला अजून काय नावाने ओळखलं जातं? ऍस्टेरियस. कुकुंबरिया, सी कुकुंबर. एंटीडॉन, सी लिली. एकिनस, सी अर्चिन. ओके, सो 4, 3, 2, 1 आहे का? ऑप्शन 4 दिलाय का? नेक्स्ट, क्लॅव्हिकल हे मानवी हाड यामध्ये आढळतं. कुठे आढळतं क्लॅव्हिकल? हे दिसतो ना आपला असा आडवा, जिम करतात त्यांच्या अजून खास दिसतात, याला ब्युटी बोन पण म्हणतात. इथे आडवा असतो, हा असा लांब असा आडवा असतो, ते लाईक दिस दोघीकडे. ठीक आहे, क्लॅव्हिकल. बारीक असतात, त्यांचे उठून उठून दिसतात हे बघा इथे, है ना. येस, दिस इज अ क्लॅव्हिकल. ओके, चलो. सो दिस इज अ कॉलर बोन. हे बघा, इथे पण तुम्ही हात लावला तर तुम्हाला आडवा आडवा दिसतं की नाही? येस. आणि इथे मागे हा जो बोन असतो ना, हा कोणाला कनेक्ट असतो मागे? अदंतरी तर नसतात ना ते, कोणाला तरी परत मागे एक बोन असतो इथे लाईक दिस. हात हा सारखाच असतो, कधी मी इथे हात ठेवलो, दॅट इज स्कॅप्युला. तो कोणता असतो? स्कॅप्युला. मागे दोघीकडे, इकडे पण एक असतो स्कॅप्युला, इकडे पण एक असतो स्कॅप्युला. गॉट इट? ठीक आहे. हातामधील हाड म्हणजेच हे आहे का? नाही. हे कोणते कोणते हाड येतात हातामध्ये? रेडियस, अल्ना आणि फीमर. इकडे पण आहे फीमर, रेडियस आणि अल्ना. गॉट इट? येस. आणि पायामधील हाड
कोणते असतात? टिबिया, फिबिला आणि ह्युमरस. मांडीचं जो हाड असतो इथे तो सगळ्यात मजबूत आपण म्हणतो ना लांब, तो कोणता? ह्युमरस. आणि खाली टिबिया आणि फिबिला. ठीक आहे, चलो. सो लक्षात ठेवा, पायलोरस या अवयवामुळे लहान आतडे यांना जोडले जातात. कोणाला जोडले जातात? जठर. बघा तुम्हाला माहिती ना, जठर मध्ये अन्न येतं आणि तिथून मग कुठे जातं? लहान आतड्यामध्ये ना. ते दोघं लहान आतडे आणि जठर पोट कोणामार्फत जोडले जातात? पायलोरस. ठीक आहे, चलो. सो हे आहे नेक्स्ट. आणि पॅनक्रियास, स्वादपिंडू माहिती ना, स्वादपिंडू. स्वादपिंडू मधनच आपल्या आतड्यांमध्ये स्मॉल आतडे जे असतात, लहान आतडे असतात, इथे काय येतं? त्यांचा रोल आहे का? आपण काय पाहतो? लहान आतड्यांमध्ये अन्नाचं पचन होतं. अन्नाचं पचन कसं काय होतं? विकरांमुळे. आणि हे विकर कुठून येतात? स्वादपिंडूपासून पाठवले जातात. स्वादपिंडूपासून हे जे विकर असतात, अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन, हे लहान आतड्यामध्ये हे दोघं कशाने जोडले जातात? लहान आतडे आणि पॅनक्रियास, स्वादपिंडू, अँप्युला ऑफ वेटर कशाने जोडले जातात? अँप्युला ऑफ वेटर. गॉट इट? चलो नेक्स्ट. आता आयोगला पण माहिती, मुलांना पॅनक्रियास काय पचन करते हे सगळं माहिती. आता असे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवणार. आता बघा, चुकीची जोडी निवडा. परोपजीवी बघा, पहिले तर हे लक्षात ठेवा, वनस्पती ही काय स्वयंपोषी ना, स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. पण काही वनस्पती कशा असतात ना, की जे दुसऱ्यांवर अवलंबून असतात. म्हणजे ते कीटक खातात, सडलेल्या कुजलेल्या पदार्थापासून अन्न घेतात. म्हणजे हे कसे आहेत? मग परपोषी आहेत. आणि बहुतेक करून अशा वनस्पती कुठे बघायला मिळतात? दलदलीच्या प्रदेशात. का? कारण की दलदलीची जी मृदा असते ना, याच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता असते. आणि वनस्पती ही नायट्रोजनची कमतरता म्हणजे कमी करण्यासाठी, नायट्रोजन त्यांना मृदेमार्फत तर भेटत नाहीये, हे भरून काढण्यासाठी मध्ये काय करतात? कीटकांना, सडलेल्या कुजलेल्या पदार्थांना धरतात. ते इतरांवर अवलंबून राहतात. समजलं? सो कोणते कोणते? परोपजीवी पॅरासिटिक प्लांट, रॅफ्लेसिया. रॅफ्लेसिया माहिती ना, सगळ्यात मोठा फ्लावर, आपल्या पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा फूल रॅफ्लेसिया. लाईक असा ह्यूज फ्लॉवर असतो. तुम्ही युट्यूबला बघा, त्याचा व्हिडिओ बघायला भेटेल तर तुम्हाला आहे. कसे तो कीटक खातो, त्याचे छोटे छोटे हे असतात, कीटक खातो तो पण. राईट. मांसभक्षी, कीटकभक्षी वनस्पती, इन्सेक्टिव्होरस, पीचर प्लांट. ड्रॉसेरा एक अजून आहे, पीचर आहे, व्हीनस फ्लाय आहे. ठीक आहे, हे सगळे काय आहे? इन्सेक्टिव्होरस, कीटक खातात. पृथकजीवी वनस्पती, म्हणजे हे सडलेल्या कुजलेल्या पदार्थापासून अन्न घेतात. इंडियन पाईप प्लांट, हा कधी तुम्ही बघितला ना याची इमेज इंडियन पाईप प्लांटची? हा एकदम पांढरा शुभ्र वनस्पती आहे. का? कारण यांच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट नाहीये ना. कधी यांच्याकडे क्लोरोफिल राहिलं असतं, हिरवं राहिलं असतं आणि हिरवं क्लोरोफिल असतं, तर हा सतत अन्न तयार करू शकला असता ना. तुम्ही बघणार इंडियन पाईप प्लांट तुम्हाला असं पाईप सारखा, आता मला इथे चांगली आकृतीने काढता येते, आणि असं पांढरा कळलं? एक पण चुकीचं नाहीये, तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ओके, नेक्स्ट. अयोग्य विधान निवडा. इंद्रधनुष्य. काय? इंद्रधनुष्य सकाळी पश्चिमेकडे तर संध्याकाळी पूर्व दिशेकडे तयार होतो. का बरं असं? व्हेरी गुड. कधी पण इंद्रधनुष्य तुम्ही पाहत आहे, सपोज तुम्ही इथे इंद्रधनुष्य पाहत आहात, तर तुम्ही लक्षात ठेवा, इंद्रधनुष्य पाहत असताना इकडे सूर्य, लगेच इकडे इंद्रधनुष्य दिसणार नाही. इंद्रधनुष्य तुम्ही इकडे पाहताय ना, तर तुम्हाला लक्षात तुमच्या पाठीमागे सूर्य आहे, अपोजिट साइडला आहे. लक्षात आलं? ही स्टेटमेंट कधी तुम्ही वाचली असेल आणि याच्यावर विचार केला असेल, तर तुम्हाला ही स्टेटमेंट आली असेल. तुम्हाला माहिती इंद्रधनुष्य सकाळी पश्चिमेकडे, कारण आपला सूर्य उगवतो कुठून?
पूर्वकडून, म्हणजे त्यावेळेस सूर्य कुठे असतो? पूर्वकडे. तर याच्या अपोजिट पश्चिमेकडे इंद्रधनुष्य दिसेल ना. तुमची पाठ कुठे असणार आहे? पूर्वकडे. आणि ते संध्याकाळी सूर्य मावळतो कुठे? पश्चिमेकडे. म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला इंद्रधनुष्य असेल म्हणजेच पूर्वकडे. आलं लक्षात? गॉट इट? सो बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, प्राथमिक इंद्रधनुष्यात लाल रंग वरच्या भागात तर जांभळा खाली असतो, तर द्वितीय इंद्रधनुष्यात वर जांभळा व खाली लाल रंग असतो. बरोबर. पहिले तर तुम्हाला माहिती आहे की इंद्रधनुष्य विब्ग्योर, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, येलो, ऑरेंज अँड रेड. तर प्राथमिक जो असतो ना, प्राथमिक प्रायमरी रेनबो, त्याच्यात लाल रंग असा असा असतो ना, कर्व असा असतो ना. तर लाल रंग वरती असेल आणि जांभळा रंग खालच्या. आणि द्वितीय मध्ये उलट, द्वितीय मध्ये जांभळावरती लाल खाली. आणि बघा, प्राथमिक आणि द्वितीय इंद्रधनुष्य कधी पाहणार? प्राथमिक पेक्षा द्वितीय जरा फेंट असतो. कसा असतो तो? रंगाने कसा असतो? फेंट रंग तुम्हाला द्वितीय मध्ये बघायला मिळेल. का बरं? कारण की द्वितीय मध्ये दोनदा रिफ्लेक्शन होतो आणि दोनदा अपवर्तन होतं, त्या कारणामुळे. समजलं? चलो, सो हे बरोबर आहे. पावसाच्या पाण्याच्या थेंबात दोन वेळा अंतर्गत परावर्तन झाल्यास प्राथमिक इंद्रधनुष्य तयार होतो. हे बघा, ऍक्च्युली हे विधान पण बघायला गेलं तर कसं आहे की बघा, पावसाच्या पाण्यात एकदा रिफ्लेक्शन आणि दोनदा अपवर्तन, एकदा परावर्तन आणि दोनदा अपवर्तन होत असेल तर प्रायमरी रेनबो तयार होतो. आणि दोनदा परावर्तन आणि दोनदा अपवर्तन होतं त्यावेळेस सेकंडरी रेनबो तयार होतो. कन्फ्युज? हे बघा, तुम्हाला इथं माहिती ना, रेनबो तयार होत असताना कोणत्या कोणत्या क्रिया होतात? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, तीन क्रिया होतात. राईट. ज्या वेळेस प्रायमरी रेनबो मध्ये काय होतं? प्रायमरी रेनबो जेव्हा तयार होतो, एकदा रिफ्लेक्शन आणि दोनदा रिफ्रॅक्शन. समजलं का? येस. मी आताच तुम्हाला काय सांगितलं होतं की प्राथमिक इंद्रधनुष्यापेक्षा द्वितीय जो सेकंडरी इंद्रधनुष्य असतो तो रंगाने कसा असतो? फेंट. का फेंट असतो? कारण द्वितीय मध्ये रिफ्लेक्शन कितीदा होतं? दोनदा. आणि दोनदा अपवर्तन पण होतं. गॉट इट? येस. तर हा जो आहे ना, ऑप्शन 3 पण हे खरं बरोबर आहे बरं का, योग्य आहे. सूर्य आणि आडवे पतल यात 42 डिग्री पेक्षा कमी कोण असल्यास इंद्रधनुष्य तयार होतो. हे पण लक्षात ठेवा. हे पण योग्य आहे. ओके. सूर्य हा कसा असायला पाहिजे? एकदम जेव्हा डोक्यावर असेल ना, अँगल वाढलेला असेल ना, त्यावेळेस कधीच इंद्रधनुष्य तयार होत नाही. जे तो होरिझॉन्टलचा खाली असेल ना, त्याच वेळेस काय तयार होतात? इंद्रधनुष्य तयार होतं. हे तुमच्या 11वीच्या स्टेट बोर्डचा कंटेंट आहे, सो पाठ करून जावा. गॉट इट? चलो, सर नेक्स्ट आता, नेत्रदानासाठी मृत्यूनंतर एवढ्या तासाच्या आत डोळे काढणे आवश्यक असते. आता नेत्रदान करतात, आपल्याला काय वाटतं? डोळ्याचा डोळा काढून घेत असेल, असं असेल का? आणि मग असं डोळा दुसऱ्यांमध्ये फिट करत असेल, असं लहानपणी वाटायचं ना. काही काहींना आता पण वाटत असेल की असं करत असेल, अख्खाच्या अख्खा डोळा काढून डायरेक्ट समोरचे ज्यांना. ओके नाही? हे बघा, नेत्रदान खरंच सर्वश्रेष्ठ दान आहे, कारण कोणाला आपण दृष्टी देत असतो. बरोबर. पण लक्षात ठेवा, नेत्रदान करत असताना अख्खा डोळा काढला जात नाही. फक्त काय काढला जातो? तुमचा पारपटल कॉर्निया. काय काढला जातो? फक्त कॉर्निया काढला जातो. बरोबर. कॉर्निया हा जो भाग असतो ना, लक्षात ठेवा, आपल्या शरीरात असा एकमेव अवयव किंवा भाग आहे जिथे रक्त पुरवठा होत नाही. तो कोणता भाग आहे? कॉर्निया. का? कॉर्निया हे जे पण माझे कॉर्निया, तुमचे जे पण कॉर्निया, डायरेक्ट ऍटमॉस्फिअरशी संपर्क येतो ना त्याचा, डायरेक्ट. तर तो ऑक्सिजन कुठून घेतोय? डायरेक्ट कुठून घेतोय? वातावरण पण. म्हणून त्याला रक्ताची गरज नसते. गॉट इट? समजलं तुम्हाला? येस. तर कॉर्निया हा
नेत्रदानाच्या वेळेस काढला जातो आणि हा किती तासात काढला जातो? 5 ते 6 तासाच्या दरम्यान काढला जातो. असं नाही का झालं आणि लगेच काढलं गेलं, नाही. समजलं? चलो, सो 5 to 6 hours. तो याचं उत्तर आहे ऑप्शन 2. ओके, चलो नेक्स्ट आता. ज्या देशांमध्ये पॉलिश केलेले तांदूळ हे त्यांच्या आहारातील मुख्य अन्नधान्य आहे अशा देशांमध्ये लोकांना हा त्रास होतो. सी, पॉलिश्ड राईस म्हणजे जे पण आपले तांदूळ आहे त्यांना खूप चमकवलं आपण, खूप चमकवलं तर त्यातले पोषक द्रव्य निघून गेले ना. साळ काढून टाकली, साळ काढल्यानंतर अजून त्याला चमकवलं तर वरच्यातनं सगळं पोषक द्रव्य, एक्झॅक्टली कोणता विटॅमिन त्यातनं नाश होतो? कोणता विटॅमिन निघतो? विटॅमिन B1. कोणता निघतो? B1, ज्याला आपण काय म्हणतो? नायसिन. सॉरी, B3. एक मिनिट हा. कोणता प्रश्न आहे? तिसरा. याचं उत्तर आहे तुमचं बेरी बेरी, तर B1 सी. बी, थायमिन. कोणता आहे तो? थायमिन. आलं लक्षात? म्हणून जे सडलेले तांदूळ असतात, पॉलिश केलेले असतात, ते तांदूळ आपल्यासाठी चांगले नसतात. त्याच्यामुळे कोणती डेफिशियन्सी होते? विटॅमिन B1 ची. ठीक आहे. आणि पॅलेग्रा कधी होतो? पॅलेग्रा B3, ज्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो? B3. काय नावाने ओळखलं जातं B3? नायसिन. आणि पॅलेग्रा जो असतो त्याच्यामध्ये काय सिम्पटम्स असतात? 3D. मागे सांगितलं होतं ना 3D. 3D म्हणजेच काय? एक डी डर्मेटायटिस, एक डी डिमेन्शिया, एक डी डायरिया. म्हणजे तो त्वचेवर पण, मेंदूवर पण, पोटावर पण. म्हणजे कसं जगायचं? नाही तुमचं मेंदू चांगलं चालत आहे, नाही तुमची स्किन ड्राय होत आहे आणि पोट पण चांगलं नाहीये. आलं लक्षात? सो ते लक्षात ठेवा. आणि बघा, युजली विटॅमिन बी जी कॉम्प्लेक्स असतो ना याची डेफिशियन्सी होत असते बिकॉज विटॅमिन बी इज अ वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल आहे ना ते पाण्यात, म्हणून ते युरिन मार्फत निघून जातं. ते कुठे साठलं जात नाही. जे फॅट सोल्युबल असतात ना विटॅमिन्स ते साठले जातात शरीरामध्ये, पण जे वॉटर सोल्युबल असतात विटॅमिन सी, बी चा पूर्ण कॉम्प्लेक्स हे काय आहे? वॉटर सोल्युबल आहे. तर हे पाण्यामार्फत आपल्या शरीरात निघून, युरिन थ्रू निघून जातात. म्हणून बघा, जे तुम्हाला डॉक्टर बी कॉम्प्लेक्स वगैरे ते औषधं देतात, बिकासूल किंवा बी कॉम्प्लेक्सचे औषध, त्यावेळेस तुमचे युरिन येलो कलरचे होते का? कारण विटॅमिन बी जो कॉम्प्लेक्स आहे हा वॉटर सोल्युबल आहे ना, शरीराला वापर होतो, बाकीचं निघून जातं. म्हणून बी जो कॉम्प्लेक्स आहे ना याची कमतरता नको व्हायला, कारण की बहुतेक जे पण विटॅमिन बी समूहातले जे पण विटॅमिन्स आहेत ना हे आपल्या चयापचयावर पण बरेच परिणाम करतात. ठीक आहे. सो विटॅमिन बी च्या समूहावर प्रश्न असतात बरेचसे, त्यांच्या सोर्सवर प्रश्न असतो, B12 वर प्रश्न असतो. ठीक आहे. नेक्स्ट आता, स्कर्वी कशाच्या डेफिशियन्सीमुळे होतं? सी, अस्कॉर्बिक ऍसिड. त्याला अजून काय नावाने ओळखतो आपण? अस्कॉर्बिक ऍसिड. स्कर्वी ही कोणत्या भागाचा आजार आहे? एक्झॅक्टली समजा आपल्याला सांगितलं स्कर्वी झालंय, तुम्ही कोणता भाग पाळणार? नुसतं वाचून गेले बस. त्या हिरड्या जे असतात ना त्यांना रक्त निघतं, सुजतात. गॉट इट? आणि ऑस्ट्रोमेलिशिया काय? हाड ठिसूळ होणे, विटॅमिन डी ची डेफिशियन्सी. काय अभ्यास करताय तुम्ही? चलो, झाले आपले सायन्सचे पण क्वेश्चन.